पिंपरी चिंचवड में भी जरांगे पाटिल को समर्थन देने के लिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पर सभी मराठा समाज द्वारा श्रृंखलाबद्ध भूख हड़ताल रखा गया है। इस बीच पिंपरी चिंचवड शहर के नेताओं की बैठकें और कार्यक्रम का विरोध करेंगे, ऐसी चेतावनी पूरे मराठा समाज ने दे दी है। सरकार मराठा समाज के युवाओं की आत्महत्या रोके, स्थायी आरक्षण प्रदान करके जब तक जरांगे पाटिल भूख हड़ताल पर रहेंगे, हम श्रृंखलाबद्ध भूख हड़ताल पर रहेंगे। इस दौरान उन्होंने ये भी चेतावनी दी है कि वह शहर में किसी भी नेता को सभा और कार्यक्रम करने की इजाजत नहीं देंगे। जय जिजाऊ, मी सतीश काळे, मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराचा कार्यकर्ता आहे। आजचा आमचा साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। या सरकारने येत्या 2 ते 3 दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या आणि जरांगे पाटलांच्या मागण्याकडे लक्ष देऊन हा मागणीचा तडा जर सोडवला नाही तर हा लढा शासनाला, मंत्री, खासदार, आमदार यांना न पेलवण्यास राहील। पिंपरी चिंचवड शहरात आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कालच इशारा दिलेला आहे। कोणताही मंत्री असेल किंवा खासदार, आमदार यांना आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले एकही कार्यक्रम होऊ देणार नाहीत। आम्ही त्यांच्या कार्यक्रमात बहिष्कार घालणार आहोत आणि जर त्यांनी कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इथून पुढचे होणारे कार्यक्रम आम्ही उधळून लावणार आहोत। आणि कालपासून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला, आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाला कमीत कमी 50 ते 60 संघटनांनी आजपर्यंत पाठिंबा दिलेला आहे। या सामाजिक संघटनेचा आम्ही मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो आणि इथून पुढचा लढा हा शासनाला आणि सरकारला पेलवणार नाही असा आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर इशारा देतो। मनोज जरांगे पाटील आंतरवारी सराटी या ठिकाणी उपोषण आंदोलन त्यांनी सुरू केलं। 17 दिवसाचं उपोषण झालं आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन 30 दिवसाची मुदत मागून घेतली आणि 30 दिवसात तुम्हाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं अभिवचन दिलं। आज 42वा दिवस उजाडलेला आहे, म्हणूनच जरांगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे आंदोलन, साखळी उपोषण सुरू आहे। या आंदोलनामध्ये केवळ मराठा समाजच नाही तर सर्व समाज घटकातील सर्व सामाजिक संघटनांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त केलेला आहे। खरं तर मराठा समाज हा शेती करणारा, शेतकरी वर्गात मोडणारा समाज आहे। जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतो, अन्नदाता समाज आहे आणि पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, मात्र परिस्थिती बदललेली आहे। 75 वर्ष देशाचे स्वातंत्र्याला झालेले आहे। आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला मागच्या 75 वर्षामध्ये 7 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। मराठा मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन झाले त्यात 48 तरुणांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। मागच्या 8-10 दिवसामध्ये 4-5 तरुणांनी आत्महत्या केलेली आहे। एवढा जिव्हाळ्याचा आणि भीषण प्रश्न आहे आणि म्हणून या मुद्द्यावरती सरकारने काम केलं पाहिजे। आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डी या ठिकाणी येत आहेत। खरं तर संसदेमध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण कुणीही मागणी केलेली नसताना एका दिवसामध्ये मंजूर केलं लोकसभेमध्ये, दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आणि 4 दिवसांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन हा कायदा मंजूर झाला। जर 50% कॅब ओलांडून आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्ये अशा प्रकारचा घटनात्मक बदल करून नरेंद्र मोदी यांचं सरकार बहुमतात आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेचं सरकार बहुमतात आहे। अशा प्रकारचा बदल करून 50% कॅब वाढून मराठ्यांना आरक्षण त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना देता येऊ शकतं आणि ते द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा भविष्यात प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा अंदाज आहे। तसेच शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील इथले आमदार, खासदार, मंत्री महोदय ज्यावेळी सभा घेतील त्यावेळी देखील मराठा तरुण युवक युवती त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचं काम, त्याला प्रतिबंध करण्याचं काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून सरकारने याची गंभीरपणे दखल घेऊन मराठ्यांची ही मागणी मान्य करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे।